आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये खाऊचा डबा स्पेशल भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. काय झालं माहिती आहे का, माझा एक हो म्हणजे माझा एक चुलत भाऊ होता म्हणजे आहे काय, तो जेव्हा लहान होता ना तेव्हा तो लहान होता आणि ऑफकोर्स मी पण लहान होतो, म्हणजे आम्ही दोघेही लहान होतो. म्हणजे आता तो मोठा झालाय, मी पण मोठा झालोय, पण आता ज्या अर्थी आम्ही मोठे झालो त्या अर्थी लहान नाही ना. त्यावेळी लहान होतो, आता मोठे झालोय. काहीतरी घोळ होते ना, कुठे होतो मी? हां, लहानपणी त्याच्या लहानपणी तो जेव्हा लहान होता ना तेव्हा सगळे त्याला टरकून असायचे बरं का, घरातले टरकूनच असायचे. हे का, ते सतत प्रश्न विचारायचा. म्हणजे रात्र झाली की आईला विचारायचं, हे रात्र कशी काय झाली? आई सांगायची, सूर्य मावळला बाळा. हो काय, सूर्य का मावळला? आता त्याची वेळ झाली ना मावळ्याची. अच्छा, त्याची पण वेळ असते का? पण मग रात्र का होते? आता संध्याकाळनंतर रात्रच होते ना. अच्छा, पण संध्याकाळ कशी काय होते? असे असंख्य प्रश्न विचारायचे. म्हणजे मला आठवते, त्याची आई त्याच्या घरात समजा पाहुणे आले आणि ते पाहुणे नको असले ना तर त्या मुलाला त्यांच्यावर सोडायचे, दणानून सोडायचा तो मुलगा मित्र. शपथ, चुलत भाऊ म्हणजे माझा वंडरफुल होता. मग आता तो मोठा झाला, पण लहानपणी त्याच्या आईने एक आयडिया शोधली होती, त्याला गप्प कसा करायचा. फक्त शेपूची भाजी असं म्हटलं की गाब कोपऱ्यात उभा राहायचा तो, गाब एकदम. आजही आम्ही कधी भेटलो ना, काय शेपूची भाजी खाणार का रे माधव असं म्हटलं तर माधव गाप एकदम आवाज बाल. पण आता आम्ही दोघेही मोठे झालेलो आहोत, कारण आता आम्ही लहान नाहीत. कारण लहानपणी लहान असतो माणूस, मोठेपणी मोठे होतो. आणि मोठा मुद्दा लक्षात येतो मला काय म्हणायचं, मुद्दा लक्षात येते तुमच्या, आहे नो. पण आता कसं आहे, आता ते दिवस गेलेले आहेत. आता ही नवीन जी पिढी आहे ना, ही नवीन पिढीचं म्हणणं काय आहे, त्यांच्या डब्यात काय काय असतं, त्यांच्या आयांकडे नवीन काय काय आयडिया असतात, हे आता त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे. आपण एका लहान मुलाचं आणि त्याच्या आईचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अनुजा अनिरुद्ध साने. अनुजा साने. तुझं नाव काय रे बाळा? तेजस अनिरुद्ध साने. तेजस अनिरुद्ध साने. बर, तुझी शाळा कुठली? अभिनव विद्यालय. अभिनव विद्यालय. कुठे आहे बरं शाळा? नाव ऐकल्यासारखं. कुठे आहे शाळा ही? कर्वे रोडला नळ स्टॉप पाशी. अच्छा, आणि कितवीत गेलास तू? मी आता तिसरीत गेलो. तिसरीत गेलास. बरं, तुझ्या शाळेत खेळतोस काय तू? खूप खेळ असतात. तुझा आवडता खेळ कुठला? माझा आवडता खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट. आणि जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा बाई वर्गात नसतात आणि आम्हाला डबा खायला खालती पाठवतात. आणि तिकडच्या दादाची नजर चुकून आम्ही पॅड आणि रुमालाचा बॉल करून क्रिकेट खेळत असतो. की रे मज्जा. मग डबा कधी खाता तुम्ही? डबा आमचा डबा खाऊन झाल्यावर आम्ही खेळतो. अच्छा, मधल्या सुट्टीत पटपट पटपट डबा खायचा आणि मग झटझट खाली जायचं आणि बॅट बॉल खेळायचा, बरोबर की नाही? खालते डबा खायचा. अच्छा, खालीच डबा खायचा आणि तिथेच खेळायचं. मस्त आयडिया आहे ना. बरं, तुला आवडतं काय खायला? काय आवडतं खायला? यम्मी यम्मी काय काय आवडतं तुला? बरं, तिखट आवडतं का गोड आवडतं? मला दोन्ही आवडतं. दोन्ही आवडतं. बरं, आईच्या हातचा कुठला पदार्थ तुला आवडतो? बीटरूट क्रिस्पी. कुठली? क्रिस्पी बीटरूट. क्रिस्पी बीटरूट. ओके, क्रिस्पी बीटरूट. ओके, आणि काय काय आवडतं? आणि खूप काय, म्हणजे जे काय आई करते. कच्ची दाबेली. मग कच्ची दाबेली करते का आई घरी? करते ना. आधी सामान आणते. आणि मग कच्ची दाबेली. मग तू काय मदत करतोस आईला? मी आईला कणिक मळून देतो. अरे बापरे,
भाजी चिरून देतो. देवा देवा. आणि मग आई काय करते? मग सगळं तूच करतो म्हटल्यावर ही 2 कामं मी करतो. हा. आणि म्हणजे म्हणजे समोरच्या आजीला काही द्यायचं असेल अच्छा तर मी जातो. ओके. म्हणजे बाकीचं सगळं फोडणी पिंडी घालायचं छोटी छोटी कामं आई करते नाही, आणि मोठी मोठी कामं आई करते आणि छोटी छोटी कामं तू करतोस. ओके. फोडणी पिंडी मग आई करते. बरं. आणि बाबा काय करतात मग? बाबा इंटेरियर डिझायनर आहेत. ते कळलं, पण खाण्याच्या बाबतीत काय करतात? खाण्याच्या बाबतीत फक्त खातात ना? आणि चहा कॉफी काही बनवायचं असेल तर ते बनवतात. अच्छा. म्हणजे सोपी कामं ते करतात आणि कठीण कामं आई करते. आणि मीडियम कामं मी करतो. आय शाबाश, देट आहे, इसका बोलताय. बरं, आता तुमच्याकडे आमच्या गप्पा अखंड चालू राहतील. मला तर तुम्ही सांगा की तुम्ही काय करता? मी संस्कृत शिक्षिका आहे. आकाशवाणीत कॅज्युअल अनाउन्सर म्हणून जाते. बर. आणखीन मी सिनियर KG ते 7वी पर्यंतच्या मुलांना संस्कृत बोली शाळेची संस्कृती. बर बर बर. त्यामुळे मग त्याच्यातून खेळ, गाणी, गोष्टी, मी श्लोक वगैरे जरा बाजूला ठेवून गाण्या गोष्टांमधून त्यांना इंटरेस्ट वाढवतो त्यात. बर बर. शिकतात मुलांनी? हो खूप छान शिकतात. ओके, गुड. ह्याला काही शिकवलं की नाही तुम्ही? हो, तो गाणं म्हणतो, तुम्हाला प्रश्न विचारू शकेल, तुमचं नाव वगैरे. हो. थांब, आता किचन मध्ये जाऊन मग आपण ह्या सगळ्या गप्पा टप्पा करूया. हा, किचन मध्ये जाऊ आपण आणि मस्तपैकी संस्कृतमध्ये, तू संस्कृतमध्ये बोल, मी मराठीमध्ये बोलतो. हा, आपण गप्पा मारूया संस्कृत आणि मराठी. आपण जाऊया किचनकडे. अनुजा ताई, तुमचं आमच्या किचन मध्ये स्वागत. आणि तुझंही स्वागत आहे. कसा मांडी बिंडी घालून बसलेला आहे, टाम टोम. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण चक्का सँडविच बनवतो. चक्का सँडविच. ही रेसिपी तुम्हाला कुठे सापडली का तुम्हीच इन्व्हेंट केलेली आहे? थोडीशी वाचली होती आणि बाकीच्या भाज्या आणि मोहरीची पावडर आहे ती माझी ॲडिशन आहे. ओके. तर एक वेगळी टेस्ट आहे. हां, वेगळी टेस्ट आहे. ओके. मला साहित्य सांगता काय काय आहे? हे टोस्ट आहेत. त्यानंतर चक्का आहे अर्धी वाटी. आपल्याला 1 टेबलस्पून गाजर लागेल किसलेलं. बरं. उकडलेले स्वीटकॉर्न, मोहरीची पावडर, सॅलडची पानं, बटर, हिरव्या मिरच्यांचा खरडा, टोमॅटो सॉस, कोथिंबीर, मीठ, मिरपूड आणि साखर. ओके. आता आपण साहित्य बघितलं, आता कृतीकडे जाऊया. हे तुम्ही पॅड ठेवलेलं आहे. पॅड म्हणजे पॅड नाही आहे, पण हे तुम्हाला काहीतरी कापायचं आहे. एक्झॅक्ट काय करायचं आहे आधी? आपल्याला चक्क्यामध्ये ह्या एक भाज्या मिक्स करायच्या. बाउल घ्या. पहिल्यांदा चक्का घ्यायचा. हा घरचा चक्का आहे? हो. जे ती पुडी बिडी असे बांधून करतात? हो हो. आता ह्याच्यात आपण गाजर मिक्स करूया. आता उकडलेले स्वीटकॉर्न, ह्याच्यात कोथिंबीर घातली, कुठली पालेभाजी घातली तरी सुद्धा चालण्यासारखे. मेन म्हणजे त्या ब्रेड मध्ये गेल्यानंतर कळतच नाही मुलांना ह्याच्यात नक्की काय घातलेलं आहे. बरोबर. थोडीशी मोहरीची पूड, थोडासा खरडा, साखर, मीठ चवीनुसार. ओके. आता आपल्याला सगळं मिक्स करायचं. ओके. आमचं हे तयार झालेलं मिश्रण आता काय करायचं मला सांगा? आता ब्रेडला आपण लावायचं. ओके. आता काय? परत थोडंसं बटर लावून दुसऱ्या स्लाइसला टोमॅटो सॉस लावायचा. हे तुला आवडतो का रे टोमॅटो सॉस? खूप आवडतो. आता ह्याच्यावरती हे थोडीशी सॅलडची पानं आणि मिरपूड थोडीशी, आणि हे कट करायचं आपल्याला जशा शेप मध्ये हवं. रेडी टू ईट है ना? क्या बात आहे. सो स्वीट आणि असं छान आणि नीट आहे. लिहून घ्या सुवाच्य अक्षरात. काय लिहून घ्याल? साहित्य आणि कृती. चक्का सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेस, अर्धी वाटी चक्का, 1 चमचा गाजराचा किस, वाफवलेले मक्याचे दाणे, मोहरीची पूड, सॅलडची पानं, बटर, हिरव्या मिरचीचा खरडा, टोमॅटो सॉस, कोथिंबीर, मीठ, मिरपूड आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चक्का घेऊन तो फेटून घ्यावा. त्यामध्ये गाजराचा किस, वाफवलेले मक्याचे दाणे, मोहरीची पूड, हिरव्या मिरचीचा खरडा, साखर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. ब्रेड स्लाइसेसच्या एका बाजूला बटर लावून घ्यावं. त्यावर चक्क्याचं मिश्रण पसरून घ्यावं. त्यावर सॅलडची पानं आणि मिरपूड घालावी. दुसऱ्या ब्रेड स्लाइसला टोमॅटो सॉस लावून
ती चक्क्याच्या मिश्रणावर ठेवावी आणि चक्का सँडविच सर्व्ह करावं. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? क्रिस्पी बीटरूट. क्रिस्पी बीटरूट. तुला आवडतं ना? तू मगाशीच मला सांगितलं खूप आवडतं ना? सॉलिड आवडतं ना? म्हणजे एका वेळी तू 5-6 15-20 तरी खाऊ शकशील ना? 15-20 नाही 10 तरी खाईन. 8-10 तरी खाऊ शकशील है ना? ओके, मग बघूया तरी काय आहे ते, है ना? मला सांगता साहित्य काय काय? किसलेलं बीट 1 वाटी, 1 टेबलस्पून तांदूळाची पिठी, बेसन 1 टेबलस्पून, 2 टीस्पून दाण्याचं कूट, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि लाल तिखट. ओके, सगळ्यात थोडक्यात आहे. हो, जास्त वेळ नाही लागणार. ओके, साहित्य तर बघितलं आपण. जाऊया कृतीकडे. पण तत्पूर्वी मला सांगा, या बीटाच्या ऐवजी काय येऊ शकतो? बिटाच्या ऐवजी गाजर येऊ शकतो. त्याच्यातच मुळा घातला तरी चालू शकेल, कारण मुळ्याचा रंग आपल्याला कळणारच नाही, म्हणजे मुलांना कळणार नाही. लाल माठासारखी भाजी घातली तरी चालू शकेल. बरं. आणखी मी जी भाज्या मुलं खात नाही त्यातली कुठलीही घालून तळलं तरी. ओके, म्हणजे बाहेरच्या आवरणाच्या आत काही आपण घालू शकतो. क्या बात आहे. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? एका बाउल मध्ये आपल्याला हे ओके मिक्स करायचं. किसलेलं बीट, 1 टेबलस्पून तांदूळाची पिठी, 1 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून दाण्याचं कूट, कोथिंबीरही खूप घालू शकतो आपण, जिरं, तिखट कितपत तिखट हवं. आपण हे खूप तिखट करूया का रे? नको का? मीडियम पाहिजे तुला? कडकडीत तेलाचं हे सगळ्यात आपल्याला मिक्स मी हाताने केलं तर बेस्ट. हाताने केलं तरच होईल नीट. बरं, मला सांग तेजस, तुला संस्कृत मध्ये काय येतं का? गाणं म्हणून दाखव. भीमतनु वानरः प्रातरेव आगता गृहं प्रविश्यतेन धूमचकडसाधितं हुप हुप करोति सर्वदा चूलेः पर्पटः कडां कुडुं खादितं शिङ्क्यस्य नवनीतं सर्वमपि खादितं हुप हुप करोति सर्वदा हुप हुप करोति सर्वदा. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. आता मी हे गाणं मराठीत म्हणून दाखवतो. अरे म्हण बघू. एक मोठं माकड आलं सकाळी घरात घुसून त्याने धुम्मचकड केली. लागलं ते हुप हुप करायला, लागलं ते हुप हुप करायला. चुलीवरचा पापड कडाम कुडूम खाल्ला, शिंक्यावरचं लोणी खाल्लं त्याने. लागलं ते हुप हुप करायला, लागलं ते हुप हुप करायला. मस्त, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती छान ना. बघा, आमचे सुद्धा इथे 8 झाले. इथे आता खायचं आपल्याला. तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे. म्हणजे आता संस्कृत तुम्ही स्वतः शिकवता आणि ते बरोबर त्याने. बरं, मला वाटतं खासियत हीच आहे की त्यांची चाल त्यांनी लक्षात ठेवली. ती चाल त्यांची आवडीची असली की बरोबर ते शब्द त्यांचे बसतात. आणि मराठी शब्द सुद्धा इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ती खूप माकड बिकड असं गाणं आहे शाळेत जाणीवचं. ओके, काय सोडायचं आपल्याला? हो, मंद गॅसवर टाळायचं. आता हे कशाबरोबर खाता येतील आपल्याला? हे टोमॅटोचा सॉस, चिंचेचा सॉस. तुला कशाबरोबर आवडेल? मला टोमॅटोचा सॉस. टोमॅटोचा सॉस चालेल ना? चला, टोमॅटोचा सॉस. टोमॅटोचा सॉस काढून ठेवा बाहेर आणि पेन्सिल काढा बाहेर किंवा पेन बाहेर काढा आणि लिहून घ्या साहित्य आणि कृत्रिम. क्रिस्पी बीटरूट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बीटाचा किस, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन, 2 चमचा दाण्याचं कूट, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बीटाचा किस घेऊन त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन, दाण्याचं कूट, कोथिंबीर, जिरं, तिखट, मीठ आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे करून ते कडकडीत तेलात खरपूस तळून घ्यावेत. भवतः नाम किम? हे काय विचारलं तरी? तुमचं नाव विचार. ते भवम नाम प्रशांतम दामलेम. भवतः किम करोति? तेच ना, ते संध्याकाळी आपण म्हणतो शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा.
हेच विचारलंस ना तू? नाही. मग तुम्ही काय करता? अरे बापरे, मला वाटलं तू शुभंकर होती येतं का विचारलं. मी मराठी नाटकात काम करतो. बरं असू दे, आता आपण खाण्याकडे वळूया. शेवटचा आपला पदार्थ आहे आणि तुझी आवडची भाजी इथे दिसते मला, श्रावण घेवड्याची. आपण काय बनवतोय? श्रावण घेवड्याची भाजी करते. श्रावण घेवड्याची भाजी. श्रावण घेवडा दुसरा काय? फरसबी. ओके चला ठीक आहे. शेवटी काय खायचंच मतलब आहे. श्रावण घेवडा काय, फरसबी काय, बनते कसं त्याला महत्व आहे. ओके, आपण साहित्य बघायचं का? हो चालेल. ओके, साहित्य सांगा मला. उकडलेली फरसबी 1 वाटी, थोडासा खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर, मोहरी, लिंबू, साखर, हिरव्या मिरच्यांचा खरडा, मीठ. साहित्य काय? तेल आहे ऑलरेडी आपण घातलं. नेहमीप्रमाणे माझा प्रॉब्लेम आहे, तेल तापलेलं नाही याला. चला आता काय करायचं पुढे मला सांगा. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. मोहरी घेऊया. ह्याच्यात हिंग किंवा हळद आपण घालत नाही आहोत. का बरं? कारण ती घातली तर ह्या फरसबीचा रंग बदलेल आणि मग ते हिरवा रंग जो छान दिसतो तो येणार नाही. त्यामुळे तेल अगदी थोडंसं, त्याच्यात थोडीशी मोहरी, आणि मोहरी तडतडल्यानंतर मीठ, हिरव्या मिरच्यांचा खरडा, कोथिंबीर, साखर, खोबरं, सगळ्यात शेवटी लिंबू. नाही, आपली भाजी तयार. रेडी टू ईट. गरम गरम पोळी, तूप लावलेली गरम गरम पोळी, भाजी आणि मुरलेल्या लिंबाचं लोणचं. म्हणजे मागच्या वर्षीचं लोणचं आज उघडायचं. ते जे लिंबाचं लोणचं लागतं ना की हाय क्या बात आहे, की नाही? सुटलं की नाही तोंडाला पाडी. बाय, लिहून घ्या साहित्य आणि कृती. श्रावण घेवड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी वाफवलेली श्रावण घेवड्याची भाजी, ओलं खोबरं, कोथिंबीर, मोहरी, लिंबाचा रस, साखर, हिरव्या मिरचीचा खरडा, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरीची फोडणी करावी. त्यामध्ये वाफवलेली श्रावण घेवड्याची भाजी, मीठ, हिरव्या मिरचीचा खरडा, कोथिंबीर, साखर आणि ओलं खोबरं घालावं. वरून लिंबाचा रस घालून भाजी सर्व्ह करावी. अनुजाताईने आपले 3 पदार्थ तयार केलेले आहेत आणि आता आपण ते खाऊन बघूया. पण परत एकदा नावं सांगता का त्याची? हे आहे क्रिस्पी बीटरूट. क्रिस्पी बीटरूट, श्रावण घेवड्याची म्हणजे फरसबीची भाजी, आणि हे चक्का सँडविच. पहिल्यांदा काय खायचं आपण? बीटरूट खायचं. तुला आवडतं वाटतं? चल तू आणि मी 1 2 3. काय सगळं म्हणजे ऑल शेड अँड डन. माझं वैशिष्ट्य काय म्हणजे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल की माझं वैशिष्ट्य काय आहे. म्हणजे कुठूनही सुरुवात करा, म्हणजे इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, जॉग्रफीपासून ते फॅशन परेडपर्यंत, ते 2020 पर्यंत कुठल्याही विषयाला शेवटी मी पोचतो खाण्याकडे. आहे की नाही? हे माझं वैशिष्ट्य आहे. कुठलाही विषय द्या, एंड त्याचा खाण्याने होतो. पण कसं आहे, हा एंड कायमस्वरूपी असाच राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं काम काय आहे? तुम्हाला जर वेगवेगळ्या रेसिपी येत असतील, आठवत असतील, सुचत असतील तर लगेच मला लिहून कळवायचं. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच आणि तुमचे दोघांचे मी अतिशय आभार मानतो. अँड यू आर वंडरफुल यार, वंडरफुल. खूप मज्जा आली तुझ्यावर गप्पा मारता मारता. तुला आली की नाही? आली खूप. नक्की? हो. व्हेरी गुड. तुझ्यासाठी तू हो म्हणालास म्हणून मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. तू जर म्हणालास ना कंटाळा आला तर मी देणारच नाही तुला. ओके, ही तुझ्यासाठी काय गंमत आहे मला माहित नाही. आणि ही तुमच्यासाठी एक छोटीशी भेट. चला आता आम्हाला तिघांनी गप्पा मारायचे आहेत आणि मला ह्याच्याशी खेळायचं आहे. कारण मला काय खेळलं की अजून भूक लागेल. ही खूप टेस्टी आहे. आपण पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त खा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. लहान मुलांना बंधन नसतं, त्यांना काही उपास वगैरे काही नसतो आणि तुम्हाला उपास करायचा असतो. त्यामुळे दोन्ही वेगळे स्वयंपाक करायचे का उपासाच्याच ह्याच्यातनं काहीतरी असं इनोव्हेटिव्ह काहीतरी पदार्थ करायचा. आता हा सगळा तुमचा जो काही तुमच्या समोर जे प्रश्नचिन्ह जे आहे ते एपिसोडमध्ये आपण सॉल्व्ह करून टाकू.